देवपूरपाडे तालुका देवळा येथील श्री सुभाष नानाजी देवरे यांच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारला असून यात मौल्यवान सोने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना नुकतीच घडली आहे। संबंधित कुटुंब हे नोकरीनिमित्त बाहेरगावी वास्तव्यास असल्याचा गैरफायदा चोरट्यांनी उचलला। 7 डिसेंबर रोजी देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी रात्रीच्या वेळी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। घरातील सुमारे 4 तोळे सोने आणि 1 लाख रुपये रोख रक्कम चोरून नेण्यात आली। चोरी झाल्याची माहिती हे कुटुंब घरी परतल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आली। त्यानंतर घटनेची तक्रार देवळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून तात्काळ या घटनेची दखल देवळा पोलीस ठाण्याचे पीआय ज्ञानेश्वर जाधव, पीएसआय विनय देवरे, पोलीस नाईक नितीन बरहाते, पोलीस शिपाई सुरेश कोरडे हे घटनास्थळी दाखल झाले व परिस्थितीची पाहणी केली। या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। 2 दिवसांपूर्वी या भागात निंबोळा येथील चोरीची घटना ताजी असतानाच पुन्हा घरफोडीची घटना घडली असून या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आवाहन देवळा पोलीस प्रशासनासमोर उभे टाकले आहे। देवळा पोलिसांनी घटनास्थळी तपास करून चोरट्यांचा शोध सुरू केला असून नागरिकांनी आपल्या घरांची सुरक्षा वाढवण्याचे आवाहनही पोलीस प्रशासनाने केले आहे। सदर घटनेचा अधिक तपास विनय देवरे हे करत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विशाल पाटील, मेशी। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।